नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी म्हणत असते, काय चाललंय हे? लग्न झालं, हळदी-कुंकू झालं, मला वाटलं आत्ता जातील. मग हे काय परत मध्येच साखरपुडा? असे तर किती फंक्शन्स असतील मग मुंबईत? त्यावर अनिश म्हणतो, अगं ए बाई, जरा हळू बोल ना, ऐकतील ना ते. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश अरे, अजून किती दिवस वर्क फ्रॉम होम करू मी? ते ऑफिसमधले लोक आता ॲडजस्ट नाही करणार, मला जावं लागेल ऑफिसमध्ये. अरे माझं काम सफर होतंय. त्यावर अनिश म्हणतो, आय नो, मी समजू शकतो. तेव्हा भैरवी म्हणते, मला कधीतरी ऑफिसला जावंच लागणार आहे आणि ते घरात असताना जर मी ऑफिसला गेले तर तुम्हाला नाही आवडणार. काय करू मग मी? तेव्हा अशोक मामा म्हणतात, एक सांगू तुला? आणि ते म्हणतात, माणसं ही जोडायची असतात, टिकवायची असतात. फुलराणी जर इथं असती ना तर हा प्रश्नच सुटला असता. तिचं महत्त्व तुला कळावं म्हणून मी इतक्या दिवस तिला बोलवलं नाही. आणि माझ्या बोलवण्यामुळे ती कायमची इकडे परत आलीही नसती. तेव्हा भैरवी म्हणते, म्हणजे ती आता परत कधीच येणार नाही आहे? मला वाटलं काल आली म्हणजे येईल. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही. आणि स्वाभिमान फक्त श्रीमंतांनाच असतो असं नसतं भैरवी. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. इकडे अनिश म्हणत असतो, हवं असेल तर मी जातो फुलराणीकडे, जर तुला ऑड वाटत असेल तर. तेव्हा भैरवी म्हणते, आपण दोघंही जाऊयात. त्यावर अनिश विचारतो, पण तुला जमेल तिला परत बोलवायला? तेव्हा भैरवी म्हणते, जमवावं लागेल. अनिश विचारतो, परत संयमीचं आणि फुलराणीचं परत काही झालं तर? आणि संयमीने फुलराणीचे पैसे चोरले होते हे जर बाबांना कळालं तर? तेव्हा भैरवी म्हणते, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहे अनिश. मला फक्त एवढंच कळतं की मला जर घर चालवायचं असेल तर मला फुलराणीची गरज आहे. त्यावर अनिश म्हणतो, अच्छा, म्हणजे त्यातही तुझा स्वार्थ आहे? त्यावर भैरवी म्हणते, नाही, मला बाबांचं म्हणणं पटलंय म्हणून. इकडे सकाळी सकाळी संयमी हळूच अनिशजवळ येते आणि त्याला उठवू लागते, काका उठ ना. त्यावर तो म्हणतो, सॅम काय झोपू दे ना. त्यावर संयमी म्हणते, अरे उठ ना, मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. त्यावर तो विचारतो, काय आहे? तेव्हा संयमी विचारते, या मामी आजी अजून किती दिवस राहणार आहे तिकडे? तेव्हा अनिश विचारतो, काय झालं आता? तेव्हा संयमी म्हणते, मला रात्री त्या काहीही बघून देत नाही, त्यांना कंप्लीट अंधार लागतो. मग रात्रभर नुसत्या घोरत बसतात, सकाळी उठतात आणि स्तोत्र म्हणायला लागतात जोरजोरात. हे 2 दिवस होतं तर ठीक होतं, पण हे जर रोज रोज होणार असेल तर मीही जाईन चंदन आजोबांकडे. त्यावर अनिश म्हणतो, सॅम, असं नाही करता येणार आपल्याला. आणि त्या जर स्तोत्र म्हणत असेल तर त्यात काय चुकीचं आहे गं? त्यावर संयमी म्हणते, पण इतक्या मोठमोठ्याने? अगं ते तिचं रुटीन आहे, तिला सवय आहे. आणि हे बघ, आता 2 दिवसात तुझंही कॉलेज सुरू होणार आहे, तेव्हा तू नसशील ना दिवसभर. हे बघ सॅम, थोडं ॲडजस्ट कर. त्यावर संयमी म्हणते, पण मी रात्री तर येणारच आहे ना, आणि तुम्ही फक्त मलाच ॲडजस्ट करायला सांगा. असं म्हणून संयमी तिथून निघून जाते. तेव्हा अनिश म्हणतो, तसं नाही म्हणायचं मला सॅम, पण ती काहीही ऐकत नसते. इकडे किशाभाऊ अशोक मामा फिरायला आलेले असतात. किशाभाऊ अशोक मामांना म्हणत असतात, काय भाऊजी, मला नाही पोट्टी-पाट्टी, गावाच आपली फॅमिली आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे वा. तेव्हा ते म्हणतात, आपण त्या फॅमिलीचे हेड ऑफ द फॅमिली. त्यावर ते म्हणतात, अरे वा. किशाभाऊ म्हणतात, आडल्या नडल्याला आपण लई मदत केली, कित्येक वेळा पैशांची मदत केली. त्यावर अशोक मामा पुन्हा म्हणतात, अरे वा. किशाभाऊ म्हणतात, पण कित्येक लोकांनी पैसे परतच दिले नाही ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे रे, अरे रे, अरे रे. तेव्हा किशाभाऊ अशोक मामांचा हात पकडून म्हणतात, नाही, तुम्हाला सांगतो मी, घेताना हातापाया पडून लोक मागतात, पण देताना पैसे द्यायचं नावच घेत नाही हो. पण आपल्याला तसली अपेक्षा नाही. तुम्हाला सांगतो, गावाकडे आपल्याला लोक दिलदार माणूस म्हणतात, पण मला चौकात चौकात लोक दुवा देतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आत्तापर्यंत मी तुम्हाला 1343 वेळेस अरे रे आणि अरे वा म्हटलो, पण आता माझ्या जिभेला कंटाळा आलाय, चला. तेव्हा किशाभाऊ हसून म्हणतात, कॉमेडी, माझ्या बायकोपेक्षा भारी कॉमेडी करता तुम्ही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुमच्या बायकोच्या कॉमेडीपुढे हे काहीच नाही आहे, आणि चालण्यासाठी आलोय ना आपण, तर तोंड बंद ठेवून चला. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, तुम्हाला नंतर काम असेल ना, मग बोलता येणार नाही म्हणून आत्ता बोलतोय.
काय झाले, मी ना एका माणसाला 15,000 देऊन राहिलो आणि ते अशोक मामांकडे पैशांबद्दल बोलू लागतात. इकडे भैरवी संयमीकडे येऊन म्हणते, समा आम्ही दोघेजण फुलराणीकडे जातोय. तेव्हा संयमी उठून म्हणते, व्हॉट? माऊ ती जर परत आली तर? तेव्हा भैरवी म्हणते, तिला तिचे पैसे परत देईन, तू फक्त तिला मनापासून सॉरी म्हण. ओके, हे बघ आत्ता ती घरात येणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ही सगळी कामं आपल्याला करावी लागतील. ठीक आहे? त्यावर संयमी म्हणते, ठीक आहे. तितक्यात अनिश आवरून येतो आणि भैरवीला आवाज देतो. तितक्यात राधावहिनी तिथे येतात. भैरवी म्हणते, आम्ही जरा फुलराणीकडे जाऊन येतो. तेव्हा राधावहिनी म्हणतात, फुलराणी म्हणजे ती काल आलेली आगाऊ बाई? त्यावर भैरवी म्हणते, हो. तेव्हा त्या विचारतात, कायले? तेव्हा भैरवी म्हणते, तिला परत आणायला. तेव्हा राधावहिनी म्हणतात, बाप्पा काम करणाऱ्या बाईला अवतण धाडायला लागते का? काम करायला ये, काम करायला ये म्हणून. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. भैरवी म्हणत असते, ती काम सोडून गेली होती, आम्ही तिला परत बोलवायला जातोय. तेव्हा राधावहिनी म्हणतात, म्हणजे तिच्या हातचं खा लागेल नाही का? तेव्हा अनिश म्हणतो, मामी काल तिने केलेली आंबेडाळ खाल्लीस की नाही तू? कशी होती? त्यावर राधावहिनी म्हणतात, हा बरी होती. तेव्हा अनिश म्हणतो, अगं उत्तम स्वयंपाक करते ती आणि आम्ही इथं नसताना ती काम करून गेली तर तुलाच बरं पडेल ना. तेव्हा राधावहिनी म्हणतात, ती बाई ना माझ्या डोक्यात गेली बरं, एकदम वात्रट. ती जर इथं राहत असेल तर मी नाही राहणार. तेव्हा भैरवी विचारते, मग एवढ्या माणसांचा स्वयंपाक कोण करणार? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी सांगतो. आणि ते म्हणतात, काय वहिनी, फुलराणी जर या घरात यायला नको असेल ना तर पुढचे 4 दिवस सगळा स्वयंपाक तुम्हाला करावा लागेल. तेव्हा राधावहिनी म्हणतात, मी? बाप्पा? त्यावर अशोक मामा म्हणतात, अहो काय हरकत आहे, तुम्ही या घरच्याच आहात ना, शिवाय तुम्ही स्वयंपाकात एक्सपर्ट आहात. आणि ते म्हणतात, आता परवा तुम्ही ती भाजी केली होती. सगळ्यांना विचारू लागतात, चांगली झाली होती की नाही? त्यावर सगळे म्हणतात, हो हो. हे ऐकल्यावर राधावहिनी मात्र खुश होतात. अशोक मामा म्हणतात, काय असतंय, एखाद्याला मायेने खाऊ घातलं तर ते त्याला नक्कीच आवडतं. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, भाऊजी अहो पाय दुखतात ना तिचे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग त्याचा जेवणाशी काय संबंध आहे? अहो खुर्चीवर बसून करू दे ना. आणि अशोक मामा म्हणतात, काय, ज्याच्या मनात माया असते ना त्याला दुखण्या खुपण्याचं काही वाटत नसतं. आणि ते विचारतात, कराल ना वहिनी तुम्ही, नाहीतर मला फुलराणीला बोलवावं लागेल हो. त्यावर त्या अडखळतच म्हणतात, नाही मी नाही म्हणत नाही, मी करतो, पण मग माया पद्धतीचा स्वयंपाक राहीन, चालल? तेव्हा अशोक मामा म्हणतात, जरूर करा ना, तुम्हीच एकदा म्हणाल्या होत्या ना की मला अजून बरंच काही करायचं राहिलंय. मग आता तुम्हाला संधी मिळाली असं समजा, करा करा, जरूर करा. तेव्हा भैरवी त्यांना विचारते, आणि हो, कपडे पण धुवून घ्याल ना मायेने? त्यावर अशोक मामा म्हणतात, धुतील? हा, पण सगळ्यांनी मात्र एक एकच जोडी कपडा वापरायचा हां. तेव्हा भैरवी म्हणते, चालेल, म्हणजे बादलीभर कपडे होणार नाही. तितक्यात तिथे संयमी येते आणि विचारू लागते, आणि झाडू पोछा? त्यावर अशोक मामा म्हणतात, आपण डन बाय डन करू ना सगळे, चालेल ना? तेव्हा किशाभाऊ म्हणतात, भाऊजी अहो दमायला होईल हो तिले. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्ही वहिनींना अंडर इस्टिमेट करतायत हां. तुम्हाला काय वाटलं वहिनींना झेपणार नाही? त्यावर राधावहिनी म्हणतात, काऊन झेपणार नाही? तुम्हाला काय मी म्हातारी वाटले का? करतो मी सगळ्याचं काम. त्यावर किशाभाऊ म्हणतात, मरते आता. अशोक मामा हळूच विचारतात, वहिनी आता आम्हाला तुमच्या हाताने पोहे कराल? तेव्हा राधावहिनी म्हणतात, आत्ता लगेच? आणि त्या किशाभाऊंना म्हणतात, चला कांदा चिरा. तेव्हा अशोक मामा किशाभाऊंना म्हणतात, कांदा चिरायला जा ना. ते गेल्यावर सगळेजण हसू लागतात. इकडे भैरवी आणि अनिश बाहेर आलेले असतात. अनिश म्हणतो, काय सॉलिड गुगली टाकली गं बाबांनी. मला वाटलं मामी चिडेल, पण बाबांनी काय गोड बोलून कामाला लावलं तिला. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, मला या मामी जरा वेगळ्या वाटताय. त्यावर अनिश म्हणतो, अगं तिच्यात आणि आपल्यात कल्चरल डिफरन्स असणारच ना. तेव्हा भैरवी म्हणते, त्याबद्दल बोलत नाही आहे मी. आय नो त्या गावातल्या आहेत, आपल्या इतक्या पॉलिश्ड नाही आहे, आणि त्यांनी तसं असूही नाही, मला माहिती आहे. गावातली लोकं रॉ असतात आणि क्यूट असतात रॅदर, पण मामी तशा नाही आहेत.
त्यावर अनिश विचारतो, काय म्हणायचंय तुला? त्यावर भैरवी म्हणते, काहीतरी गडबड आहे त्यांच्या वागण्यात अनिश. तेव्हा अनिश म्हणतो, काही नाही आहे गं. हे बघ, मामा काय म्हणतो ते दोघंही फणी आहेत आणि जास्त दिवसांचा प्रश्न नाही आहे. तू जास्त विचार करू नकोस. इकडे अशोक मामा ऑफिसला आलेले असतात. सुरूबाई तिथे येऊन त्यांना विचारतात, माझगावकर, काय झालं कालच्या केसचं? कधी येणार आहेत ते परत? त्यावर अशोक मामा विचारतात, कशासाठी? तेव्हा त्या म्हणतात, अहो कशासाठी काय? घटस्फोटाची प्रोसिजर सुरू ठेवायची आहे ना पुढे. मग? तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही नाही, ते परत नाही येणार आहेत. त्यावर त्या म्हणतात, व्हॉट? त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यांनी कॅन्सल केला आहे घटस्फोट. आणि ते म्हणतात, काय ना, मी त्यांना काउन्सिलिंग केलं, त्यामुळे ते म्हणाले आम्ही आमच्या निर्णयाचा विचार पुन्हा करतो. चांगलं आहे ना? हे ऐकल्यावर सुरूबाईला धक्का बसतो. अशोक मामा म्हणत असतात, काय मनात आणलं ना तर नातं टिकवता येतं अगदी शेवटपर्यंत. तेव्हा सुरूबाई अशोक मामांना म्हणतात, अहो तुम्ही स्वतःला समजता काय हो? अहो तुम्ही जर अशीच नाती टिकवायला लागलात तर आपला बिझनेस कसा चालणार माझगावकर? त्यावर अशोक मामा विचारतात, म्हणजे? त्यावर त्या म्हणतात, काही नाही काही नाही. अहो ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे ते घेणारच आहे, आज नाही तर उद्या. पण इथून बाहेर पडल्यानंतर ते दुसऱ्या संस्थेत जातील, मग आपला बिझनेस कसा चालणार? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला काहीच कळत नाही तुम्ही काय म्हणतायत ते. नाही म्हणजे समुपदेशन या शब्दाचा अर्थ मला माहिती आहे, म्हणजे मला माहीत असलेला. त्यावर सुरूबाई म्हणतात, तुम्हाला काय माहीत नाही आहे हे महत्त्वाचं आहे का? मी जे काय म्हणते ते महत्त्वाचं आहे. ते जर तुम्हाला कळत नसेल तर फार कष्ट घेऊ नका. इतक्या लवकर क्लायंटच्या केसेस सोडवायच्या नाहीत, फक्त एवढंच लक्षात ठेवा, नाहीतर तुमचा पगार कापेन मी, असं म्हणून सुरूबाई तिथून निघून जातात. अशोक मामा विचार करू लागतात, समुपदेशन केंद्र आहे ना हे, मग इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात की वाढवायचे असतात? इकडे राधाबाईंनी संयमीला पोट्टे असा आवाज देत येतात. तेव्हा संयमी म्हणते, संयमी, संयमी नाव आहे माझं. त्यावर त्या म्हणतात, मग नावासारखं वागत जा. आणि हसून म्हणतात, बरं जाऊ दे, मजाक केला. हे बघ, ही लिस्ट आहे सामानाची, एवढं जा बरं घेऊन ये. संयमी ती लिस्ट पाहते. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, सगळं सामान आहे त्याच्यात, रवा आहे, गूळ आहे, तूप आहे, मैदा आहे. तेव्हा संयमी म्हणते, एवढं? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा एवढं म्हणजे किती जण आहोत आपण? आणि मला असं वाटतं की आजीच्या मायेने लेकराईसाठी काहीतरी करावं गोडाधोडाचं. तेव्हा संयमी म्हणते, मला एकटीला नाही जमणार. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, मग 2 फेऱ्या मार. संयमी म्हणते, मी संध्याकाळी जाते, अहो दुपारी दुकानं बंद असतात. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, मला शिकवू नकोस, मुंबईत 24 तास चालू राहते. तेव्हा संयमी अभ्यासाचं कारण सांगून म्हणते, मला अभ्यास आहे, सो मी आत्ता नाही जाणार. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, मग नंतर कर ना. त्यावर संयमी म्हणते, अरे यार. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा यार आहे का मी तुझी? आजी आहे ना तुझी, त्या मावशीसारखं बोलू नकोस, यार फॅर. आणि त्या संयमीला म्हणतात, तुले जमत नसेल तर मी यायले सांगतो. त्यावर संयमी म्हणते, हो चालेल. आणि त्या किशाभाऊंना आवाज देऊ लागतात. ऐकलं का? किशाभाऊ तिथं येऊन विचारतात, काय झालं? त्यावर त्या म्हणतात, एवढं सामान आणून द्या बरं. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, मला कुठे इथले रस्ते मालूम. त्यावर संयमी म्हणते, मी शिकवते ना, कॅब बुक करून देते तुम्हाला, सिम्पल. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, दे पैसे दे. त्यावर संयमी म्हणते, ते तर असतीलच ना तुमच्याकडे. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, एक काम कर ना, तो किराणावाला तुमच्या ओळखीचाच असेल ना, त्याला ही लिस्ट दे आणि म्हणा, काका लवकरात लवकर सामान धाडून द्या. त्यावर किशाभाऊ म्हणतात, हे जमतंय, त्याला सांग हातावर मांडून ठेव, नंतर भाऊजी पाहून घेतील. तेव्हा संयमी वैतागूनच म्हणते, ओके फाईन, आणते. इकडे अशोक मामा घरी जाण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात सुरूबाई तिथे येतात आणि इकडे तिकडे बघू लागतात. अशोक मामा त्यांना म्हणतात, आजच्या 2 केसेस झाल्यात, जाऊ मी घरी? सुरूबाई त्यांना विचारतात, ते घटस्फोट घेणार आहेत ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, त्यांचं अजून ठरलेलं नाही. त्यावर त्या म्हणतात, अहो मग त्यांना ठरवायला मदत करा. तेव्हा अशोक मामा त्यांच्याकडे बघू लागतात. सुरूबाई म्हणतात, हे बघा, त्यांच्या एखाद्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवा, नाहीतर जुनं भांडण उकरून काढा, किंवा त्यांनी एखादी गोष्ट लपवून ठेवली असेल ना एकमेकांपासून, ती उकरून काढा. त्यावर अशोक मामा विचारतात, मी असं का करायचं?
त्यावर त्या म्हणतात, मी सांगते म्हणून करायचं. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मी काय म्हणत होतो? त्यावर सुरूबाई म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला इथे काहीही बोलण्याचे पैसे देत नाही. डू ॲज आय से. तुम्ही 15 दिवसांसाठी आलात ना हो, मग इथल्या पद्धती बदलायला जाऊ नका. तितक्यात सुरूबाईंचा फोन वाजू लागतो. त्या बाजूला जाऊन बोलू लागतात, अहो माझं ऐका, अहो सोनूसाठी केला होता भात, त्याला बरं नाही आहे म्हणून. हो, तुमच्यासाठी चिकन करणार होते, पण त्याला खावंसं वाटलं असतं ना. हे बघा, तुम्ही ओरडू नका ना. अहो त्याचा पण थोडा विचार करा ना प्लीज, तुमचा पण मुलगा आहे ना तो. पुढे म्हणतात, अहो शहाणपणा नाही करत आहे, मी फक्त सांगतेय. त्या इकडे हॅलो हॅलोच करत असतात. तिकडून फोन कट झालेला असतो. तेव्हा सुरूबाईंना मात्र घाम फुटलेला असतो आणि त्या घाम पुसत पुसतच तिथून जातात. त्यांची झालेली अवस्था बघून अशोक मामा मात्र त्यांच्यावर हसू लागतात. इकडे अनिश घरी येऊन किशाभाऊंना म्हणतो, ए मामा काय रे, तो नाक्यावरचा चप्पलवाला विचारत होता मला. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, हां मी चप्पल घेतली ना त्याच्याकडून. काय फिरायला गेलतो ना, मग चप्पल तुटली माझी. त्यावर अनिश विचारतो, मग? त्यावर ते म्हणतात, मी आपलं लंगडत लंगडत चाललो होतो, तेव्हा कोपऱ्यावर तो चप्पलवाला दिसला, त्याच्याकडे गेलो. त्याला म्हणलो, बाबा रिपेअर करून दे. तेव्हा तो म्हणला, काका कशाला रिपेअर करताय, नवीनच घेऊन टाका. आता म्हणलं, बाबा तू बोलतोच आहेस, मग देऊन टाक. त्यावर अनिश विचारतो, मग त्याचे पैसे? तेव्हा ते म्हणतात, मी पैसे देणारच होतो, पण पाकीट विसरून आलो ना, घरातच राहिलं पाकीट. त्याने मला विचारलं, कोणाकडे आलात काका? तेव्हा मी म्हणलो, अनिश माझगावकरांचा मामा आहे मी. त्याने तुला लगेच ओळखलं. तो म्हणाला, काका जा घेऊन. मी आलो घेऊन लगेच. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, मी पैसे देऊन येतो. इकडे राधावहिनींनी सामान मागवलेलं असतं. तेव्हा भैरवी किचनमध्ये येऊन विचारते, अहो हे काय एवढं? तेव्हा राधावहिनी म्हणतात, काय म्हणजे सामान आहे. त्यावर भैरवी म्हणते, पण एवढं सामान कशासाठी? तेव्हा राधावहिनी म्हणतात, कशासाठी म्हणजे? हे असं आहे म्हणजे गाढवापुढं वाचली कथा आणि कालचा गोंधळ बरा होता. आता काय ठरलं होतं आपलं? स्वयंपाकाचं सगळं मायेकडं लागलं. ठरलं होतं की नाही? आता काहून असं तोंड वर करून विचारून राहिली, हे काय हे काय म्हणून? सामान आहे ते मला लागणार आहे. आता उद्या सकाळी एकदम पहाटे उठतो आणि 21 मोदक बनवतो. त्यावर भैरवी विचारते, मोदक कशाला? तेव्हा राधावहिनी म्हणता, मंदिरात जातो, मंदिरातल्या पुजाराने सांगितलं. तेव्हा भैरवीचं लक्ष खाली असलेल्या नारळाच्या पिशवीकडे जातं आणि ती म्हणते, आता हे काय एवढे नारळ कशाला लागतात? त्यावर त्या म्हणतात, आपण किती जण आहेत? त्यावर भैरवी म्हणते, अहो पण 4 दिवसांसाठी. त्यावर राधावहिनी म्हणतात, 4 दिवस म्हणजे? त्यावर किशाभाऊ येतात आणि म्हणतात, अगं ये, ऐक ऐक ऐक, 4 दिवस राहणार ना आम्ही, म्हणून बोलते ती. आणि सुनबाई तू काहून काळजी करते? काही उरलं सुरलं तर घेऊन जाऊ आम्ही आमच्याबरोबर. तेव्हा राधावहिनी म्हणतात, हो हो, अजिबात काळजी करू नको बाई, काय जे उरल सुरल सगळं घेऊन जाऊ आम्ही आमच्याबरोबर. आणि त्या किशाभाऊला म्हणतात, झाल्या का सुनबाईंशी गप्पा मारून? घ्या ते नारळ घ्या आणि खोबरं धोता, चला. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.